नमस्कार. आज शक्ती रूपेण नवदुर्गा या कार्यक्रमात मी अनिता धुळेकर महाराणी सोयराबाई यांच्याबद्दल बोलणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा सह्याद्रीच्या कड्या कपारातून आजही तिथल्या मातीत जाणवते. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक व आदर्श राजा होते. त्या काळी लग्नाच्या माध्यमातून राजकीय संबंध घट्ट केले जायचे. शिवाजी महाराजांची 8 लग्ने झाली. या लग्नांमुळे शिवाजी महाराजांनी सगळ्या घराण्यांना जवळ केले. 8 वेगवेगळ्या राजकीय आघाड्या तयार केल्या, ज्या नेहमीच स्वराज्यासोबत राहिल्या व त्यांनी राष्ट्रप्रेमाचे बीज रोवले. महाराजांच्या 8 राण्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे महाराणी सोयराबाई. महाराणी सोयराबाईंचा जन्म 1634 साली संभाजी मोहितेंच्या घरी झाला. कराड जवळच्या तडवीळ भागात संभाजी मोहिते जहागीरदार होते. त्यांची ही मुलगी. शहाजीराजे म्हणजे शिवाजी महाराजांचे वडील यांची दुसरी पत्नी असलेल्या तुकाबाई या सोयराबाईंच्या आत्या, म्हणजेच तडवलीच्या संभाजी मोहित्यांची बहीण. तर या तुकाबाईंनी आपल्या भावाच्या 2 मुलींना सुना करून घेतले. त्यांनी सोयराबाईंचा विवाह शिवाजी राजांबरोबर तर अनुबाईंचा विवाह व्यंकोजी राजांबरोबर केला. 1652 साली शिवाजी महाराज आणि सोयराबाईंचे लग्न झाले. शिवाजी महाराजांची पहिली पत्नी सईबाई या होत्या, महाराणी सईबाई, आणि संभाजीराजे हे सईबाईंचे पुत्र. पण संभाजी राजांच्या जन्मानंतर सईबाईंची प्रकृती खालावत गेली व 5 सप्टेंबर 1659 साली त्यांचे देहावसन झाले व त्यानंतर महाराजांच्या पट्टराणीचा मान सोयराबाईंना मिळाला. सोयराबाईंना 2 मुले झाली. 1665 साली दीपाबाई नावाची मुलगी, तर 1670 साली त्यांनी पुत्र राजाराम महाराजांना जन्म दिला. पुत्र राजाराम महाराजांच्या जन्मानंतर सोयराबाई प्रचंड महत्वाकांक्षी झाल्या आणि भविष्यात सत्ता आपल्या मुलाला म्हणजेच राजाराम महाराजांना मिळावी असा त्या प्रयत्न करू लागल्या. 6 जून 1674 साली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले. तेव्हा राणी सोयराबाई मराठी साम्राज्याची अभिषिक्त महाराणी झाल्या, तर संभाजी महाराजांना युवराज पद मिळाले. आपल्याला पट्टराणीचा मान मिळाला, तर आपला मुलगा राजाराम याला युवराज पदाचा मान का नाही, अशी खंत महाराणी सोयराबाईंना होती आणि त्यातूनच अंतर्गत गृहकलहाला सुरुवात झाली. त्याचा त्रास महाराजांना आणि संभाजीराजांनाही होऊ लागला. त्यांच्याकडून संभाजीराजांचे चारित्र्य हनन होऊ लागले. त्यामुळे संभाजीराजे रायगडावर न राहता शृंगारपूरला राहून प्रभावली सुभ्याचा कारभार पाहू लागले. सोयराबाईंच्या माहेरकडच्या मोहिते घराण्याने स्वराज्याची केलेली सेवा सर्वश्रुत आहे. सोयराबाईंचे भाऊ सरसेनापती हंबीरराव मोहिते शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढले. त्याचवेळी आपल्या बहिणीचे न ऐकता त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना देखील भक्कमपणे साथ दिली. महाराणी सोयराबाईंनी 6 वर्षे महाराणी पदाचा कार्यभार सांभाळला. 3 एप्रिल 1680 साली शिवाजी महाराजांचे देहावसन झाले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील काही मंत्री सोयराबाईंना येऊन मिळाले. राणी सोयराबाईंना पुढे करून त्यांनी संभाजी महाराजांविरुद्ध एक गट तयार केला.
राजकारणात तरबेज असलेल्या अष्टप्रधानांच्या डावपेचाच्या जाळ्यात राणी सोयराबाई अडकत गेल्या. राज्य व्यवहार व राजनीती याचा अनुभव कमी पडल्याने राणी सोयराबाई या मंडळींच्या जाळ्यात फसत गेल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे महत्त्व ओळखून त्यांना साथ देणं ही सोयराबाईंच्या आवाक्याबाहेरची गोष्ट होती आणि त्यामुळे राणी सोयराबाईंचे स्थान इतिहासात नेहमीच वादग्रस्त ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1.5 वर्षाने म्हणजे 27 ऑक्टोबर 1681 साली रायगड किल्ल्यावर महाराणी सोयराबाई यांचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर मराठा साम्राज्याच्या उत्तराधिकारी छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी राणी येसूबाई या झाल्या. महाराणी सोयराबाई यांच्या शौर्यकथा मुख्यत्वे मराठा साम्राज्याच्या राजकारणाशी संबंधित आहेत, ज्यात त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी, छत्रपती राजाराम महाराजांच्या मातोश्री आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या सावत्र आई होत्या. हंबीरराव मोहिते यांच्या भगिनी असलेल्या सोयराबाईंनी शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध वारसा हक्कासाठी संघर्ष केला. राजाराम महाराजांना गादीवर बसवण्यासाठी प्रयत्न केले आणि अखेर या संघर्षात त्यांचा मृत्यू झाला. महाराणी सोयराबाईंचे काही महत्त्वाचे पैलू. राजकीय संघर्ष. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांना वारसा हक्कातून बाजूला सारून आपले पुत्र राजाराम महाराज यांना सिंहासनावर बसविण्यासाठी सोयराबाईंनी प्रयत्न केले. धाडसी नेतृत्व. मराठा राज्याच्या पहिल्या अभिषिक्त महाराणी आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या बहिणी म्हणून त्या एक महत्त्वाच्या राजकीय व्यक्तिमत्व होत्या. त्यांनी राजकारणात सक्रिय भूमिका घेतली आणि आपल्या मुलाच्या बाजूने उभे राहून नेतृत्वाची भूमिका बजावली. त्यांचे भाऊ सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे समर्थन त्यांना राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे होते, पण ते त्यांना मिळाले नाही. सोयराबाईंची एवढी कहाणी आपल्याकडे आहे, तेवढी मी आपणाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. नमस्कार. जय भवानी, जय शिवाजी.